नमस्कार, मी हिरंब कुलकर्णी. कार्यरत या प्रत्यक्ष संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मुलाखत मालिकेत आपल्या सोबत आहेत सर्वहारा जन आंदोलनाच्या नेत्या उल्का महाजन. सर्वहारा जन आंदोलन हे रायगड जिल्ह्यामधलं आंदोलन असलं तरी संपूर्ण देश पातळीवर वेगवेगळ्या लढ्यांमध्ये उल्का महाजन या कार्यरत आहेत आणि प्रत्यक्ष कार्य करण्याबरोबर कार्य करण्यामागची सैद्धांतिक भूमिका, गरिबांच्या प्रश्नाची उकल ते अत्यंत प्रभावीपणे करतात. प्रत्यक्ष रस्त्यावरचा संघर्ष, न्यायालयातला संघर्ष अशा सर्व पातळीवर ॲडव्होकसी अशा सर्व पातळीवर त्या सातत्यानं गेली अनेक वर्षे संघर्ष करत आहेत. तेव्हा त्यांच्या संघर्षाविषयी आणि त्यांच्या भूमिकांविषयी आज आपण त्यांच्याशी बोलतो आहोत. नमस्कार उल्काताई. नमस्कार. नमस्कार. गेली अनेक वर्ष रायगड जिल्ह्यातल्या गरीब जनतेचे अनेक प्रश्न तुम्ही लढता आहात आणि त्या प्रश्नांची गुंतागुंत दिवसेंदिवस वाढते आहे. त्याचबरोबर देश पातळीवर ज्या वेगवेगळ्या संघटनांचं जे लढे आहेत, अगदी आत्ताच्या शेतकरी लढ्यापर्यंत, त्या सगळ्याशी तुम्ही जोडून असता. पण मला सुरुवात अशी करावीशी वाटते की आपण प्रत्यक्ष गरिबांसाठीच्या या संघर्षामध्ये काम करावं असं का वाटलं आणि या पद्धतीचंच काम करावं असं का वाटलं? म्हणजे एखादी संघटना काढावी, एखादी स्वयंसेवी संस्था स्थापन करावी, असं न करता प्रत्यक्ष गरिबांचे संघर्षच आपण लढले पाहिजेत, असं का वाटलं तुम्हाला? ज्या प्रकारचं शिक्षण मला मिळालं त्या शिक्षणाने ही दिशा निश्चित केली आणि त्याबरोबरच मी कॉलेजमध्ये शिकत असताना म्हणजे मी मुंबई युनिव्हर्सिटीशी जोडलेलं जे निर्मला निकेतन कॉलेज आहे तिथून मास्टर ऑफ सोशल वर्क केलं आणि ते शिकत असताना शिक्षणाच्या अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन खूप फिरण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला जे फील्डवर्क असतं त्या फील्डवर्कच्या दरम्यान पण विशेषतः ग्रामीण भागात, कारण माझं सगळं शालेय शिक्षण ग्रामीण भागामध्ये झालेलं आहे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात. फक्त उच्च शिक्षणासाठी मी मुंबईमध्ये आले. पण मुंबईमध्ये मन रमत नव्हतं आणि ग्रामीण भागातच काम करायचं असं ओढ मनात आधीपासून होती. आणि त्यासाठी मी महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे जनसंघटना उभारून काम चालू आहे, अशा प्रकारचं आंदोलनाचं काम, प्रत्यक्ष संघर्षाचं काम समजून घ्यावं म्हणून महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेरही अनेक ठिकाणी फिरले आणि त्या अनुभवातून हे जास्त पक्क झालं की मी ग्रामीण भागातच काम करणार आणि ते कशा प्रकारचं करायचं याची पण थोडीशी उकल किंवा इतर संघटनांच्या अनुभवामधून जे काही थोडंसं हाताशी लागलं होतं त्यातून हा संघर्षच करणं आवश्यक आहे. प्रकल्प राबवून मूलभूत प्रश्न सोडवता येत नाहीत आणि गरिबीचा प्रश्न असेल किंवा शोषणाचा प्रश्न असेल, तो समाजातल्या व्यवस्थेचा प्रश्न आहे आणि त्यामुळे त्याला हात घालताना व्यवस्थात्मकरित्या तो घालावा लागतो असं एक समजत गेलं आणि त्याच्यातून मी हा निर्णय घेतला की लोकांना संघटित केलं पाहिजे, आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची ताकद उभारली पाहिजे आणि त्या ताकद उभारण्यातून व्यवस्थेच्या धोरणांवर बदल घडेल अशा प्रकारचा प्रभाव टाकला पाहिजे. तो फक्त एखाद्या ठिकाणचे लोक संघटित होत नाही, अनेक ठिकाणच्या संघटना एकत्र येऊन हे घडू शकतं. त्यामुळे त्या प्रकारची उभारणी करणं हे मी निश्चित केलं. बरोबर. पण जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष रायगड जिल्ह्यामध्ये कामाला सुरुवात केली, तर त्यावेळेचे प्रश्न साधारणपणे गरीब जनतेचे काय होते आणि त्याला तुम्ही प्रत्यक्ष कसं ॲड्रेस केलं? एक गोष्ट मनाशी पक्की होती की रायगड जिल्हा जिथे मला शिकतानाच प्लेसमेंट होतं आणि त्यामुळे तिथे थोड्याफार ओळखी झाल्या होत्या, तिथेच काम करायची सुरुवात करायची असं जेव्हा ठरवलं तेव्हा तिथल्या जो सगळा समाज आहे त्यात सर्वात तळाचा समाज जो आहे तो आहे कातकरी आदिवासी, ज्याच्याकडचं सगळं हिरावून घेण्यात आलेलं आहे आणि वर्षानुवर्ष तो समाज शोषणाला सामोरं जातोय आणि त्यातून त्यांचा आत्मविश्वास, त्यांचा
आत्मसन्मानाची भावना ही देखील हिरावली गेली आणि त्यामुळे याच समाजाबरोबर काम करायचं हे मी पक्क ठरवलं. आणि ते करताना मध्ये इतर जे समाज आहेत, त्या समाजाच्या बरोबर पण काम करावं लागेल ही कुणगाट पक्की होती. पण वरून खाली येता येत नाही. खालून वर जावं लागतं. त्यामुळे ज्या समाजाचा जास्त शोषण झालंय, त्यांच्यावर आधी लक्ष केंद्रित करावं, त्यांची ताकद वाढवावी आणि ते करता करता अन्य समाज घटक सुद्धा संघटनेमध्ये येतील, अशा प्रकारची बांधणी करावी. असं निश्चित केलं. त्यामुळे कातकरी आदिवासींबरोबर कामाला सुरुवात झाली. अच्छा. पण प्रश्न काय स्वरूपाचे होते? म्हणजे आम्ही लांबून बघतो, परंतु प्रत्यक्ष कार्यकर्त्याला असा एक विषय ठरवता येत नाही. म्हणजे त्यांचे जगण्याचे अनेक पैलू असतात आणि अनेक प्रकारचे प्रश्न असतात. स्थलांतराचा मोठा प्रश्न आहे. त्या स्थलांतरित मजुरांचे प्रश्न कातकऱ्यांच्या संदर्भात आहेत. तर काय प्रकारचे प्रश्न तुम्हाला लढावे लागले सुरुवातीच्या काळात? म्हणजे आपण जर कुठल्याही समाजाबरोबर पहिल्यांदा आपलं बोलणं सुरू करतो, अ, तेव्हा काय प्रकारचे प्रश्न आहेत, असं जर थेट प्रश्न विचारला, तर त्याची खरी उत्तरं समोर येत नाहीत कधीच. कारण त्या प्रश्नांची उत्तरं ही आजूबाजूच्या समाजाने घडवलेली असतात आणि त्याच प्रकारे बोलायचं असतं, असं एक बिंबवलेलं असतं. त्यामुळे सर्वसाधारणतः ते सांगतात, की आमच्या वाडीवर लाईट पोहोचली नाही, आम्हाला अमुक घरकुल बांधून पाहिजे, सरकारी योजनेचा लाभ मिळत नाही, रेशन कार्ड नाही, वगैरे, वगैरे. पण आमच्याकडे जगण्याचं काही साधनच नाही आणि आम्ही जी शेती करतो, त्या जमिनीवर आम्हाला हक्क नाही. आम्ही जी मजुरी करतो, ती सरकारने ठरवलेल्या किमान वेतनाप्रमाणे आम्हाला मिळत नाही. आम्ही जर मजुरी वाढवून मागितली, तर आम्हाला मारलं जातं. आम्ही कामावर गेलो नाही, आजारपण असेल, घरात काही अडचण असेल आणि कामावर जाणं जमलं नाही, तर मालक मारत ओढून घेऊन जातात. बायकांवर अत्याचार होतात. हे पण प्रश्न आहेत. अशा प्रकारचं आणि हे सोडवता येतात, याच्या विरुद्ध भांडायचं असतं, ही जाणीवच ज्या समाजात तयार झालेली नाही. तिथे हे वरवरचे प्रश्न पुढे येत राहतात. पण मी या या विषयातलं शिक्षण घेतलेलं असल्यामुळे लोक बोलतात ते फक्त शब्दातून बोलतात असं नाही. त्यांची कृती, त्यांचं प्रत्यक्ष जगणं, त्यांचे श्रम, कष्ट या सगळ्यातून अर्थ काढायला हवा आणि त्या अनुभवातून त्यांचे खरे प्रश्न समजून घ्यायला पाहिजे. या प्रकारचं शिक्षण मला मिळालं होतं. आणि त्यामुळे ते बघताना जाणवलं, की त्यांच्या जगण्यावरच त्यांचं नियंत्रण नाहीये. म्हणजे जी जमीन कसतात ती जमीन नावावर नाही. मग याचा शोध घ्यायला सुरुवात केलं, की जगण्याच्या गाभ्याशी असलेले प्रश्न कोणते आहेत? तर ते होते मजुरीचे, ते होते जंगलावर हक्क नसण्याचे. तो प्रश्न होता, की ज्या जमिनी कसल्या जातात त्याच्यावर कसलाही अधिकार नाही. मग याचा अभ्यास आम्ही सुरू केला आणि त्यातून दळी जमिनीचा प्रश्न समोर आला. या जमिनी स्वातंत्र्यापूर्वीच ब्रिटिश सरकारने कसायला जंगलाच्या सीमेवर आदिवासींना दिलेल्या होत्या आणि त्यांची उपजीविका संरक्षित व्हावी आणि जंगलाचं देखील संरक्षण व्हावं या दुहेरी हेतूने त्यांना कसायला दिलेल्या जमिनी होत्या. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा वेगवेगळ्या समूहांना त्यांचे जमिनीचे हक्क मिळाले. पण आदिवासींसाठी झगडणारं कोणी नसल्यामुळे आणि विशेषतः कातकरींसारख्या आदिवासींसाठी ते स्वतःही संघटित नव्हते आणि त्यांच्यासाठी आवाज उठवेल असं कुठलंही यंत्रणा नसल्यामुळे कातकरी आदिवासींचा दळी जमिनीवरच्या हक्काचा प्रश्न हा असाच प्रलंबित राहिला. महाराष्ट्र शासनाने 70च्या दशकात खूप निर्णय जमीन जमीन सुधारणा कायदे केले आणि अनेक निर्णय अ, आदिवासींच्या हक्काचे घेतले कारण मोठ्या प्रमाणात 70च्या दशकात महाराष्ट्रात आदिवासी चळवळ उभी राहिलेली आहे. आणि त्याचा परिणाम होऊन 1971 मध्ये एक निर्णय सरकारने घेतला, की दळी जमिनी देखील आदिवासींच्या नावावर व्हाव्यात. पण सरकारचा निर्णय झाला म्हणजे त्याची अंमलबजावणी होतेच असं नाही. कारण ती अंमलबजावणी करून घ्यायला सुद्धा सामूहिक बळ किंवा राजकीय ताकद लागते. आणि ती आदिवासींकडे नसल्यामुळे तो निर्णय होऊन तसाच प्रलंबित पडला होता. आणि त्यानंतर या जंगल खात्याच्या जमिनी असल्यामुळे 1980 मध्ये वनसंवर्धन कायदा झाला. आणि त्या कायद्याने हा सगळा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत नेला आणि त्यामुळे राज्य सरकारनेही त्याची अंमलबजावणी थांबवली आणि तो तसाच खितपत पडून होता. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून आम्ही असं ठरवलं, की आपण या विषयावर दाद मागितली पाहिजे
आणि ह्याचा सगळा अभ्यास करून या परिसरामधल्या आदिवासींना संघटित करायला सुरुवात केली. तळी जमीन हा त्यांच्या अत्यंत जवळचा प्रश्न होता. म्हणजे त्याबद्दलचं बोलणं सुरू केलं की लोक उत्सुकतेने जवळ यायचे. म्हणजे सुरुवातीच्या काळात आम्हाला जो अनुभव होता की पांढरपेशा समाजाशी किंवा बाहेरून आलेल्या कुणाशीच तत्करी आदिवासी लगेच बोलायला जात नाहीत किंवा त्यांच्याबद्दलची भीती खूप मनात आहे. त्यामुळे पळूनच जातात. अ, तो जो संवाद आमचा होत नसे, तो दडी जमीन ही एक जसं काही जादूची किल्ली फिरावी तसं झालं आणि दडी जमीन या विषयावर बोलायला आलेत म्हटल्याबरोबर लोक जमायला सुरुवात व्हायची. मग ते आदिवासी वाडीवर असो की बाजाराच्या ठिकाणी असो की तालुक्याच्या ठिकाणी रस्त्यावर भेटलेले लोक असो. आणि मग हळूहळू हा शब्द म्हणजे संदेश पसरत गेला की या तालुक्यामध्ये असं काहीतरी संघटनासारखी उभी राहतीये, काही कार्यकर्ते आहेत आणि ते आपल्याला दळी जमिनीबद्दल आपल्या बोलतात. आणि मग नुसता निरोप गेला तरी लोक आदिवासी त्यांच्या त्यांच्या वाडीवर जमत असत आणि दळी जमिनीच्या प्रश्नावर बोलायला ते खूप उत्सुक होते. आणि ते करताना आम्ही त्यांच्या दळी जमिनींच्या सीमा म्हणजे काय करतात नेमकं हे बघायला जंगलांमधून फिरलो. मग ते भर पावसात असेल, ते उन्हाळ्यात असेल, ते भर थंडीत असेल आणि ते करताना एक विश्वास जागत गेला त्यांच्या मनात आमच्याबद्दल आणि त्यांच्या स्वतःबद्दल सुद्धा, की आम्ही हे झगडू शकतो. आणि त्याची खूप उदाहरणं आहेत. म्हणजे या मुलाखतीमध्ये हे सगळं सांगणं शक्य नाही. बरोबर. पण एक साधं उदाहरण असं आहे, की जंगलाच्या सीमेवरून जाताना आम्ही घोषणा द्यायचो. जमीन आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची. ही घोषणा देणं हे सुद्धा त्यांच्या अंगवळणी पडलेली गोष्ट नव्हती. आणि बाहेर तालुक्याला किंवा शहराच्या ठिकाणी गेलं, तर घोषणेच्या चा अजिबात आवाजच फुटायचा नाही. पण जंगलात मात्र सगळं रान मोकळं असायचं आणि तिथे वाऱ्यावर घुमत जायचा तो आवाज. त्याबरोबर दुसरी घोषणा होती, की फॉरेस्टर आमचा मालक नाही. सरकार आमचा मालक नाही. तो सेवक आहे. आणि त्यामुळे सरकारला घाबरायचं नाही किंवा कोणी मालक आपल्या आजूबाजूचे शेतमालक सुद्धा जे असतात, त्यांनाही घाबरायचं नाही. कुणाचाही मार सहन करायचा नाही. सोसणार नाही आम्ही अत्याचार, आम्ही लढायला आहोत तय्यार. ही घोषणा जेव्हा द्यायची तयारी झाली, तेव्हा वेगवेगळ्या या अशा अनुभवांमधून आत्मविश्वासाची लढाई उभी राहत गेली. आणि मग जसे जंगलामध्ये आम्ही सगळे मोकळेपणाने घोषणा द्यायचो. हळू तालुक्याच्या ठिकाणी मोर्चा काढल्यानंतर सुद्धा पोलीस बाजूने चालत असताना, पोलीस आमचा मालक नाही, नोकर आहे, अशी घोषणा देण्याइतका आत्मविश्वास तयार होत गेला. अ, तेव्हा या दळी जमीनचा लढा खूप प्रदीर्घ होता. 1990 मध्ये तिथे कामाला सुरुवात झाली. बरोबर. आणि हा कायदा व्हायला 2006 साली जाळला. म्हणजे 16 वर्षांचा हा लांबलचक लढा आहे. त्याच्यामध्ये फक्त संघटना नाही, मग आम्ही कोकणातल्या वेगवेगळ्या संघटनांबरोबर हात जुळवले. त्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये आघाडी उभी राहिली आणि देशभरात सुद्धा एक आघाडी उभी राहिली, ज्यामध्ये आम्ही सगळ्यांनी सामूहिकपणे अनेक प्रयत्न, अनेक पातळ्यांवर केले. म्हणजे लढ्यांची संख्या, किती आंदोलनं, किती संघर्ष हे खूप मोठं आहे. पण त्या बरोबर. सगळ्या शेवटी केंद्र सरकारला हा कायदा करणं भाग बरोबर. आणि तळी जमिनी आता मोठ्या प्रमाणात नावावर होत आहेत. अच्छा. कातकरी मजुरांचं स्थलांतर, त्यांचं वेठ बिगारी, हे सुद्धा त्यांचे महत्त्वाचे प्रश्न आहेत. कारण त्या काळात ज्या कोळसा भट्ट्या होत्या किंवा त्याच्यानंतरच्या काळातले जे वीट भट्ट्या आहेत, तर त्याच्यावर कातकरी मजुरांवर जे अत्याचार झाले, ते अत्याचार तुम्ही तुमच्या अनेक लेखांमधून लिहिलेले आहेत, की अगदी कोळसा भट्टीत जिवंत कामगाराला फेकून देण्यापर्यंतचे अत्याचार किंवा जाताना ट्रकने न्यायचं, परंतु येताना कर्नाटकपासून पायी मजूर रायगडपर्यंत आले. तर ते अत्याचार कशा स्वरूपाचे होते आणि ते अत्याचार कमी व्हावेत यासाठी संघटनेने काय प्रयत्न केले? अ, इथे म्हणजे कोकण हा संपूर्ण आणि विशेषतः रायगड जिल्हा, इथे एकपिकी शेती आहे, म्हणजे मोठ्या प्रमाणात. म्हणजे भात हे पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं आणि भातशेतीचा काळ संपला. भाताची कापणी झाली, की मग उरलेल्या काळात काहीच काम गावामध्ये नसतं. आणि त्यामुळे आदिवासी प्रामुख्याने शेतमजुरी करत असल्यामुळे अ, भात कापणी झाल्यानंतर जगण्यासाठी काय करायचा हा मोठा प्रश्न असतो. आसपासच्या गावांमध्ये विशेष कामं मिळत नाहीत. आणि त्यांना मग त्यांच्याकडे एक पारंपरिक कौशल्य होतं कात पाडण्याचं आणि म्हणून त्यांचं नाव कातकरी आहे. तर सुरुवातीत खूप म्हणजे काही दशकांपूर्वी कात पाडण्याचा व्यवसाय हा कातकरी समाजाचाच होता प्रामुख्याने. पण त्यामध्ये
त्यानंतर मोठ्या कंपन्या उतरल्या आणि छोट्या पातळीवर कौटुंबिक पातळीवर कात करणारे कातकरी त्यांच्या हातातून हा व्यवसाय काढूनच घेण्यात आला. त्यानंतर मग ती जी कंत्राटदारांची साखळी होती, जी त्यांना कात पाडायला घेऊन जात असत. त्या कंत्राटदारांच्या साखळीने त्यांना दुसऱ्या कामाकडे वळवलं आणि तो होतं जंगलात झाडं तोडून कोळसा पाडणं. आणि खाजगी जंगलं तोडून कोळसा पाडणं हा मोठ्या प्रमाणात व्यवसाय चालतो महाराष्ट्राच्या, कर्नाटकाच्या, आंध्र, तेलंगणा आणि तामिळनाडूच्या भागामध्ये. आणि त्या कामावर यांना नेणं हे कंत्राटदारांनी सुरू केलं. आणि त्यामुळे कापण्या झाल्या रे झाल्या, की हे कॉन्ट्रॅक्टर येतात. त्यांना ट्रकमध्ये बसवून कामाला घेऊन जातात. त्यामुळे 6 महिने हे स्थलांतरित मजूर म्हणून महाराष्ट्राच्या काही भागात आणि अन्य राज्यांमध्ये पण जातात. कोकणामध्ये याच्या विरोधात मोठी चळवळ उभी राहिल्यामुळे कोकणातलं कोळसा पाडण्याचं काम बंद झालंय कायद्याने. पण इतर भागामध्ये मराठवाड्यात, विदर्भामध्ये आणि कर्नाटक, आंध्र, तेलंगणामध्ये अजूनही ह्या भट्ट्या चालतात. तिथे जेव्हा हे नेतात, तेव्हा त्यांचा कुठलाही संपर्क तिथल्या स्थानिक ग्रामस्थांशी फारसा येत नाही, कारण जंगलात असतात आणि कसल्याही सोयी-सुविधा मिळत नाहीत. मजुरीमध्ये जर लुबाडलं किंवा ठरलेली मजुरी कंत्राटदाराने दिली नाही, तर भांडायचं कुणाकडे, कसा आवाज उठवायचा ह्याच्यासाठी कसलाही आधार नसतो. स्थानिक पोलीस त्यांना मदत करत नाहीत. आणि जर असं काही केलं तर मारहाण, कारण त्या कंत्राटदाराच्याच जिथे नियंत्रण असतं, अशा भागात ते असल्यामुळे त्यांना मारहाण मोठ्या प्रमाणात होते. मारून टाकणं, म्हणजे मारून टाकण्या इतपत मारहाण होणं हा प्रकार मोठ्या प्रमाणात चालतो. आणि त्यामुळे ते लांब गेल्यानंतर सुद्धा तिथून आता फोन, मोबाईल वगैरे आहेत आणि लोक संपर्क करू शकतात. पण सुरुवातीच्या काळात असं काही नव्हतं आणि त्यामुळे गावी परत आल्यानंतरच ही प्रकरणं उघडकीला यायची. त्यामुळे पुन्हा त्या ठिकाणी जाऊन आणि जिथे काम चालू असायचं, कंत्राटदार तिथे राहत नाही. त्याचं गाव आणखीन कुठे दुसरीकडे असतं. त्यामुळे हे फार कठीण होतं, की ही साखळी संपूर्णपणे शोधून काढणं, त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडणं आणि गुन्हेगार जे आहेत त्यांच्यावर गुन्हा नोंदवणं सुद्धा. त्यासाठी आम्ही एक मोठी प्रक्रिया गेली अनेक वर्ष राबवतोय. आणि आता ते नोंदवून घेतल्याशिवाय, गावात नोंदवून घेतल्याशिवाय जायचं नाही. कंत्राटदाराचा पत्ता, फोन नंबर, कामाचं ठिकाण कुठे, मजुरी काय ठरली आहे, हे ठरवणं. पण त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. अजूनही त्याचं चक्र फार सुरळीत सुरू झालं आहे असं नाही. कारण रातोरात त्यांना नेलं जातं. यंदाच्या साली मात्र स्थलांतरित मजुरांचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात ऐरणीवर आल्यामुळे आम्ही जिल्ह्याच्या कलेक्टर बरोबर सातत्याने काम करून एक सिस्टीम इथे बसवून घेतली आहे, की ज्यामध्ये त्यांनी ग्रामपंचायतीच्या स्तरावर, तालुक्याच्या स्तरावर आणि जिल्हा स्तरावर आता कमिट्या करण्यात आल्या आहेत. आणि तिथे नोंद झाल्याशिवाय मजुरांना न्यायचं नाही, असं एक प्रयत्न सुरू झालाय. तो हो. आता सातत्याने पुढे राबवावा लागेल. पण या शोषणाला आळा घालणं आणि तोंड फोडणं हे खूप कठीण गोष्ट होती. आता आम्ही त्याला थोडंसं सुनियोजित स्वरूप आणि संघटित स्वरूप देऊ शकलो. बरोबर. कातकऱ्यांच्या प्रश्नांसोबत जाती व्यवस्थेचे चटके जे गाव पातळीवर बसतात, त्या प्रश्नावरही तुम्ही काम केलेलं आहे. विशेषतः पाणवठ्यांचा जो प्रश्न आहे, पाणवठ्यांच्या हक्काचा. तर महाराष्ट्रात बाबा आढावांची एक गाव एक पाणवठा चळवळ गाजली. परंतु रायगड जिल्ह्यामध्ये त्याचे वेगवेगळे पैलू तुम्हाला बघायला मिळाले. तर त्याच्यावर तुम्ही नेमकं कसं काम केलं? हे जेव्हा दळी जमिनीचं काम सुरू झालं, तेव्हा दळी जमिनी जशा आदिवासींना मिळाल्या आहेत, तशाच दलितांना मिळालेल्या. अशाच एका बौद्धवाडीवर दळी जमिनीच्या बद्दलची मीटिंग्स चालू होती आणि आम्ही बरंच काही बोलत होतो. संविधानाबद्दल, बाबासाहेब आंबेडकरांच्या लढ्याबद्दल, संघर्षाबद्दल. आणि त्यानंतर एका आठवड्यातच त्याच गावात अशी घटना घडली, की त्यांना वाळीत टाकण्याचा निर्णय संपूर्ण तिथल्या गावच्या सवर्णांनी घेतला. आणि मग ही संपूर्ण बौद्धवाडी आमच्याकडे आली. आणि त्यांनी जेव्हा जे प्रश्न सांगितले, त्यात एक महत्त्वाचा प्रश्न असा होता, की उन्हाळ्यात जेव्हा विहिरी आटतात, तेव्हा गावाची जी विहीर आहे, त्या विहिरीवर त्यांना पाणी भरू दिलं जात नाही. हा प्रश्न खूप महत्त्वाचा होता आणि तेव्हा पाण्याचा अतिशय तुटवडा होता, टंचाई होती आणि गावातल्या विहिरीवर पाणी भरण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. मग आम्ही हे तालुक्याला तहसीलदारांना कळवलं, पोलिसांना कळवलं आणि सामूहिकपणे त्या विहिरीवर जाऊन पाणी भरायचं ठरवलं. हा प्रयत्न आम्ही करणार असं दिसल्याबरोबरच गावातले जे थोडे धनदांडगे होते आणि उच्च जातीय होते, त्यांनी दबाव आणून तिथे मारहाण झाली.
तिथल्या बौद्धवाडीचे त्यांच्या शेताकडे जाण्याचे मार्ग बंद करण्यात आले, स्मशानाकडे जाण्याच्या वाटा बंद करण्यात आल्या आणि पाणी नाकारण्यात आलं. एका वाडीवर हा प्रश्न घडल्यानंतर आम्ही तिथले सर्व दलित मित्र, आसपासच्या संघटना, जे कोणी अ, पुरोगामी विचारांची मंडळी आहे, त्या सगळ्यांना बोलवून तिथे एक मोठा सत्याग्रह करायचा प्रयत्न केला. पण त्याला फार यश आलं नाही. उलट आमच्यावरच राजकीय दबाव खूप आला, की अशा प्रकारचं काही करून चालणार नाही. तुम्ही समाजामध्ये तेढ वाढवू नका. इथे जातीभेद नाहीच आहे. आणि एक विशेष सांगितलं पाहिजे, की रायगड जिल्ह्यातच महाडमधल्या चवदार तळ्यावर 1927 साली डॉक्टर बाबासाहेबांनी पाण्यासाठी पहिला सत्याग्रह केला. आणि ही गोष्ट होती 91-92 ची, म्हणजे इतक्या वर्षानंतर सुद्धा जवळपास 70 वर्षानंतर तिथला पाणवठ्याचा प्रश्न अजून तसाच होता. मग त्याला त्या गावच्या प्रश्नाला तोंड फोडण्यासाठी जेव्हा आम्ही हे उठाव केला आणि मारहाण वगैरे व्हायला सुरुवात झाली, तेव्हा नुकताच 89 मध्ये अत्याचार प्रतिबंधक कायदा झाला होता आणि त्या कायद्याचा आधार घेऊन आम्ही तिथल्या सवर्णांवर आणि ह्या दमदाटी करणाऱ्या धनदांडग्यांवर गुन्हे दाखल केले. पण गुन्हा दाखल करण्यासाठी सुद्धा आम्हाला 3 महिने झगडावं लागलं. घटना घडल्यापासून 3 महिन्यानंतर गुन्हा दाखल झाला. कारण जिल्ह्याच्या एसपींना सुद्धा अत्याचार प्रतिबंधक कायदा तेव्हा माहित नव्हता. त्यामुळे वरती अगदी राज्यस्तरावर जाऊन हे प्रयत्न करावे लागले आणि गुन्हा दाखल झाला. पण दाखल झाला तरीही प्रत्यक्ष कोर्टात जेव्हा त्याची सुनावणी सुरू झाली, तेव्हा कोर्टाने त्यातल्या सर्व आरोपींना त्यांना त्या गुन्ह्यातून मोकाट सोडलं. आणि त्यांच्यावर कोणताही गुन्हा सिद्ध झाला नाही, कारण त्यांचं म्हणणं होतं की गुन्हा घडल्यानंतर 3 महिने का लागले. पण हा प्रश्न यंत्रणेचा होता, हे कोर्टाने समजावून घेतलं नाही आणि त्यात कोणालाही शासन झालं नाही, शिक्षा झाली नाही. असं झालं तरीही गावावर मात्र एक वचक बसला, की आता यांच्याशी अशा प्रकारे वागून चालणार नाही. आणि त्यानंतर बऱ्याच घटना त्या गावात घडल्या, पण आज त्या गावामध्ये जो तरुण कार्यकर्ता तिथला होता, चंद्रकांत गायकवाड, अ, त्याला जेव्हा धमक्या त्यावेळेला येत होत्या, आज तोच कार्यकर्ता त्या संपूर्ण गावाचं पुढारपण करतो. आणि तिथल्या सवर्णांनी, तिथल्या बाकी उच्च जातीयांनी सुद्धा त्याचं नेतृत्व आता स्वीकारलेलं आहे. तर या काळामध्ये बऱ्याच घटना घडल्या. पण पळसगावचा हा प्रश्न पुढे आल्यानंतर अन्य गावांमधून सुद्धा जेव्हा आम्ही ही मुद्दाम असा शोध घेतला, की कुठे-कुठे असा प्रश्न आहे आणि कळलं कळलं की फार मोठ्या प्रमाणात हा प्रश्न आहे. मग मात्र आम्ही राज्य पातळीवर याचे प्रयत्न केले आणि सगळे पाणवठे खुले व्हावे म्हणून एक मोठी मोहीम उघडली आणि गावागावात असे सत्याग्रह केले आणि आज मोठ्या प्रमाणात हे पाणवठे खुले झालेले. पण तिथल्या पुरोगामी वर्तमानपत्रांनी सुद्धा आम्हाला वेड्यात काढलं, की हे उगीचच तेढ वाढवतायत गावांमध्ये. पण आता मात्र हे वातावरण बदलण्यात आम्हाला यश. बरोबर. तुम्ही आदिवासींना दलित जमिनी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. परंतु मागच्या 15-20 वर्षामध्ये संघर्षाचे पैलूच बदलले आहेत. म्हणजे आदिवासींची जी संसाधनं आहेत, म्हणजे जंगल, जल, जमीन जे म्हणतो, तर त्याच्यावर वेगवेगळे उद्योग समूह असतील किंवा शासन किंवा वेगवेगळे धनदांडगे वेगवेगळ्या नावाखाली, विकासाच्या नावाखाली हल्ले करतायत आणि ते परतून लावण्यामध्ये तुमची बरीचशी ऊर्जा खर्च होते आहे. तर अलीकडच्या काळामध्ये अशा प्रकारचे एसीजेड असेल, जिंदालचं प्रकरण असेल किंवा त्या महामार्गाचे प्रश्न असतील. तर या सगळ्यांमध्ये आदिवासींची संसाधनं वाचवणं हेच मोठं आव्हान होऊन बसलंय. तर खूप मोठा संघर्ष तुम्ही या संदर्भात केला आहे, करत आहात. तर त्याबद्दल थोडंसं सविस्तर सांगा. मला काम सुरुवात करून आता 30 वर्ष झाली आहेत आणि या 30 वर्षाच्या कालखंडाकडे वळून बघितलं, की हे मगाचचे जे मी प्रश्न सांगितले, जमिनी लुबाडण्याचे किंवा मारहाणीचे, मजुरांचे, पाणवठ्याचे, हे प्रश्न आता तुलनेने खूप सोपे वाटतात. कारण त्यांच्यामध्ये जे ज्यांच्याशी झगडावं लागत होतं, ते तिथेच परिसरात होते, गावात होते, बरोबर. जमीनदार होते. आणि त्यांच्या विरुद्ध झगडण्यासाठी आमच्याकडे मोठं बळ होतं, ते कायद्याचं होतं. ते बरोबर. संविधानिक अधिकाराचं होतं. मूलभूत हक्कांचं होतं. आणि त्याच्यामधला विरोधक कोण हे स्पष्ट होतं. नंतरच्या काळामध्ये म्हणजे 1 दशक उलटल्यानंतर हे जे सरंजामी व्यवस्थेचे अवशेष होते, ते संपून एक वेगळा कालखंड सुरू झाला आणि ज्यामध्ये मोठ्या कंपन्या, जिंदल सारख्या कंपन्या असतील, सुमन मोटेल्स सारखी कंपनी असेल, या कंपन्यांनी जमिनीवर आक्रमण करणं, पाणवठ्यावर आक्रमण करणं
एकूणच तिथल्या ग्रामीण त्या एकेका गावाच्या जगण्यावर आक्रमण करणं, याचे प्रश्न पुढे यायला लागले. आणि त्यात मग आमचे लढे जिंदल विरुद्ध उभे राहिले, सुमन मोटर्स विरुद्ध उभे राहिले. त्यांनी अडकवलेल्या जमिनी आम्ही पुन्हा मिळवल्या, सोडवल्या. ज्यांचं पुनर्वसन होणं आवश्यक होतं, त्यात पुनर्वसनाच्या अनेक केसेस झगडाव्या लागल्या. हायकोर्टापर्यंत पण जावं लागलं आणि प्रत्यक्ष रस्त्यावरचा संघर्ष पण करावा लागला. पण तिथे सुद्धा ती कंपनी समोर दिसत होती. त्या कंपनीच्या मॅनेजमेंट विरुद्ध झगडायचं आहे हे दिसत होतं. आणि म्हणजे वाट थोडी सोपी होती. आता गेल्या 10 वर्षात आम्ही ज्या प्रकारचे लढे लढवतोय ते अधिक गुंतागुंतीचे आहे. कारण त्याच्यामध्ये धोरणच बदलतंय. आपल्याकडे किमान जमीन धारणा कायदा होता, म्हणजे ज्याला सिलिंग ऍक्ट म्हणतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जमीनदारांना जमिनी सातचा साठा करता येत नव्हता. आता मात्र ते ते कायदेच बदलले जात आहेत. ज्या जमीन सुधारणा कायद्यांचा फायदा घेऊन जमीन हक्क मिळवून देण्यात आम्ही यशस्वी झालो. तिथे या मिळालेल्या जमिनी पुन्हा एकदा लाटण्याचं मोठं कारस्थान हे फक्त खाजगी कंपन्यांच्या स्तरावर नाही, तर सरकारचीच धोरणं बदलायला लागली. आणि जागतिकीकरणाची जी संपूर्ण वाटचाल आहे आणि ज्याला नवउदार आर्थिक धोरण म्हणतात. खरं तर त्या धोरणात उदार काहीच नाहीये. ते सर्वसामान्य समाजाच्या जगण्यावर बुलडोझर फिरवणारं किंवा त्यांचं जीवन हे प्रत्यक्षात पूर्णपणे पायदळी तुडवणारं आणि संविधानिक मूल्य पण पायदळी तुडवणारं अशी धोरणांची वाटचाल सुरू झाली. आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर WTO सारख्या विश्व व्यापार संस्थेसारख्या संघटना असतील, IMF सारख्या असतील, जागतिक बँक असेल किंवा विविध आंतरराष्ट्रीय बँका ज्या आल्या, त्यांची जी धोरणं उभी राहिली, त्या धोरणांना, त्या आंतरराष्ट्रीय करारांना बांधील होत सरकारच त्यात सहभागी झाले. आणि या प्रचंड मोठ्या आर्थिक शक्तींच्या हातातलं सरकार हे कठपुतळी बनलं. आणि त्यामुळे स्पेशल इकॉनॉमिक झोन सारखी धोरणं असतील, कामगार कायदे बदलले जाणं असेल किंवा या मोठ्या धनदांडग्यांना करसवलती मोठ्या प्रमाणात बाब असेल, आणि त्यांना जमिनी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देणं. आणि त्यांना जमिनी कुठल्या हव्या असतात, तर जिथे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध आहे अशाच जमिनी मोठ्या उद्योग समूहांना हव्यात. आणि त्यामुळे त्या मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, ठाणे, औरंगाबाद याच्या अवतीभोवतीच्या जमिनी, जिथे पाणी आहे, जिथे दळणवळणाच्या सोयी चांगल्या आहेत, अशाच जमिनी त्यांना हव्यात. आणि रायगड जिल्हा हा मुंबईच्या जवळ असल्यामुळे ही तलवार आमच्या डोक्यावर कायम टांगती आहे. त्यामुळे 2006-07 मध्ये SEZचं धोरण आलं. आणि आता प्रचंड मोठं धोरण म्हणजे इंडस्ट्रीयल कॉरिडॉर्सचं आणि पेट्रोकेमिकल झोन्सचं, या सगळ्या धोरणांचा आम्ही आता मुकाबला करतोय. आणि त्यामध्ये ज्या प्रचंड मोठ्या कंपन्या या धोरणांच्या लाभार्थी आहेत, त्या कंपन्या कुठेही यात समोर येत नाहीत. यात सरकारचंच धोरण असं असल्यामुळे सरकार विरुद्ध झगडावं लागतंय. पण ज्यांना संपादन करून सरकार जमिनी देत आहे, म्हणजे रिलायन्स सारख्या प्रचंड मोठ्या उद्योग समूहांना, त्यांचं कोणीही रिलायन्सचे जे करते धरते आहेत, तिथपर्यंत तर आपल्याला पोहोचणं शक्य नाही किंवा ते समोर दिसतच नाही. ते संपूर्ण जाळं वापरतात सरकारचंच, म्हणजे त्यांच्यासाठी सरकार जमीन संपादन करून देतात. त्यामुळे सरकारचे तहसीलदार, प्रांत अधिकारी आणि कलेक्टर हे रिलायन्ससाठी राबत असल्यासारखे राबतात. त्यांची पदं ही संविधानिक पदं आहेत आणि तुम्ही सर्वसामान्य जनतेला पण बांधील आहात. त्यांचं म्हणणं ऐकलं पाहिजे. संपादनाच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जर तुम्ही भांडवल गुंतवणाऱ्यांना इतकं प्रचंड मोठं उत्तेजन देत असाल, कर सवलती वगैरे देऊन, तर त्याच विकासाच्या धोरणामध्ये जमिनींची गुंतवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांना का लाथा देता? शेतकऱ्यांना या संपूर्ण प्रक्रियेमध्ये काहीच मिळत नाही आणि ते का भूमिहीन होतात, त्यांना जगण्याची साधनं त्यांची उरत नाहीत आणि नवीन तयार होणाऱ्या सर्व सेटअपमध्ये रोजगाराचा प्रश्न त्यांचा सुटत नाही. असा प्रचंड मोठा तिढा आता निर्माण झालेला आहे. आणि या विरुद्ध झगडायला आम्ही उभं राहिलो, की आम्हाला देशद्रोही ठरवलं जातं, विकास विरोधी ठरवलं जातं. आणि याच्यातला मूळचा प्रश्न काय आहे? म्हणजे मी एक प्रश्न पार्लमेंटरी कमिटी समोर सेज आणि कॉरिडॉरची चर्चा करताना उपस्थित केला होता, की तुम्ही जमिनी शेतकऱ्यांनी दिला नाहीत, तर सक्तीने जमिनी काढून घ्यायला जमीन संपादन कायदा करता. मग भांडवल गुंतवणूक जेव्हा थांबते आणि भांडवलदार पुढे येत नाहीत एखाद्या योजनेमध्ये गुंतवणूक करायला, तर तुम्ही भांडवल संपादन कायदा करणार आहात का? ती तुमची धमकच नाही. जर बरोबर. लॉजिक लावायचं झालं, तर लॉजिकने तुम्ही विकासाचा प्रश्न भांडवलदारांसाठी आणि जमीनधारकांसाठी
एकाच प्रकारे केला पाहिजे. श्रम पण गुंतवले जातात आणि संसाधनं पण गुंतवली जातात. तेव्हा संसाधनं गुंतवणाऱ्यांना त्याचा परतावाच मिळत नाही आणि भांडवल गुंतवणाऱ्यांना मात्र प्रचंड रिटर्न्स त्यांच्या गुंतवणुकीवर मिळतात. हा जो व्यवस्थात्मक अन्याय आहे, ह्याच्यातलं जे शोषण आहे, त्याच्या विरुद्ध आता आम्ही खूप मोठ्या प्रमाणात झगडतो आहोत आणि जमीन संपादन हे खूप मोठ्या प्रमाणात होऊन घातलंय. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर ज्याचा फटका आम्हाला आता बसतोय, त्या एका कॉरिडॉरचा प्रभावित क्षेत्र 4,36,486 चौरस किलोमीटर आहे. आता ते वा. एकर हेक्टर भाषेत मिळत नाहीत. ते लाखो चौरस किलोमीटरच्या भाषेत त्यांच्या योजना चालू आहेत. आणि आता देशातली 40% लोकसंख्या ही शहरात येणार आहे आणि त्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी शहरं वसवून तयार करतोय. अशा प्रकारची भाषा बोलून योजना आखली जातीये. आणि येणार आहेत म्हणजे काय? तुम्ही ग्रामीण भागामध्ये काहीच ठेवलं नाही जगण्याची साधनं, तर ते ढकलले जाणार आहेत शहरांकडे. ते येणार आहेत असं म्हणू नका. त्यांना साधनविहीन करून, त्यांना बेकार करून शहरात आणण्याची तुमची योजना आकार घेतेय. हे लक्षात घ्या, असं आम्ही त्याला उत्तर देतोय आणि या प्रकारच्या संपादनाविरुद्ध मोठे लढे उभारतोय. 2013चा कायदा जो नवीन आलेला आहे, त्या कायद्यामध्ये म्हणजे पहिल्यांदा ब्रिटिशांचा संपादन कायदा 1894चा बदलून स्वतंत्र भारतात नवीन कायदा आलाय, ज्याच्यात थोडंफार शेतकऱ्यांचं हित बघितलं जात आहे. पण आत्ताच्या सरकारने तोही कायदा गुंडाळून ठेवलाय. त्यामुळे एका बाजूला आम्हाला सरकारविरुद्ध झगडावं लागतंय, धोरणांविरुद्ध झगडावं लागतंय, प्रचंड मोठ्या कंपन्यांविरुद्ध झगडावं लागतंय आणि त्यात उभं राहताना बळ जे आहे ते नागवल्या गेलेल्या शेतकऱ्यांचं, आदिवासींचं, दलितांचं, गावकुसा बाहेरचे जे समूह आहेत त्यांच्या अधिकारांचं बळ घेऊन. पण आता लढा मात्र खूप गुंतागुंतीचा होतोय आणि याच्यामध्ये आम्हाला खूप वेगवेगळ्या स्तरांवर काम करावं लागतंय. आता फक्त गावामध्ये राहून तिथला लढा उभारणं इतक्यापुरतं हे काम मर्यादित राहिलेलं नाही. हा आवाज म्हणजे मुंबईपर्यंत, म्हणजे राज्याच्या राजधानीपर्यंत आणि देशाच्या राजधानीपर्यंत, दिल्लीपर्यंत जावंच लागतं. पण आंतरराष्ट्रीय पातळीवरही जावं लागतं, कारण आंतरराष्ट्रीय भांडवल यात आहे. बरोबर. तुम्ही आता विकास विरोधी ठरवण्याचा एक महत्वाचा मुद्दा मांडला. नर्मदा जन आंदोलनाच्या ज्या सरदार सरोवराला जे चॅलेंज केलं, तेव्हापासून विकास नेमकं कशाला म्हणायचं? हा प्रश्न पुढे आलाय. आणि आता बदल कशाला म्हणायचं? म्हणजे सरकारचं विकासाचं मॉडेल या प्रकारचं आहे आणि आपण जे विकासाचं मॉडेल मानतोय ते खूप बेसिक आहे, मूलभूत आहे. तर इतके वर्ष काम केल्यानंतर आता बदल नेमकं कशाला म्हणावंसं वाटतं? म्हणजे गरिबांच्या जगण्यातला बदल कशाला म्हणायचं? कारण सरकारची बदलाची रेडीमेड व्याख्या तयार आहे, की आम्ही हे जे कॉरिडॉर्स उभारणं किंबहुना एस-ई-झेड किंवा अशा रोजगाराच्या संधी निर्माण करणं याला ते विकास म्हणतात. आणि तुम्ही जो विकास मांडता तर तो सामान्य माणसाला किंवा आदिवासी शेतकऱ्यांना त्यांच्या संसाधनांच्या आधारे विकास अशी भूमिका मांडताय. तर मग इतक्या वर्षाच्या चिंतनानंतर आणि सरकारची ही जी आक्रमणं किंवा ही जी बदलती धोरणं आहेत, याच्यामध्ये विकास आणि बदल नेमकं कशाला म्हणायचं? यात काय बदल आम्ही घडवला असं जेव्हा आम्ही बघतो वळून, तेव्हा मोठ्या प्रमाणात एक झालं, की जो अतिशय तळागाळातला समाज होता, की ज्याचा आत्मसन्मानच नाकारला जात होता, त्या समाजाची एक मोठी संघटित चळवळ उभी राहिली आणि त्या चळवळीच्या आधारे आत्मसन्मानाची लढाई पण उभी राहिली. आणि त्यामुळे आज तिथे जे शिक्षण पण नव्हतं, मग शाळेत शिकायला मुलं जायचीच नाही. म्हणजे एखाद्या वाडीवर एक मूल सुद्धा शिकलेलं शोधून काढणं असं अवघड होतं. तिथे आज मोठ्या प्रमाणात मुलं शिकतायत, कारण त्यासाठीही आम्हाला खूप प्रयत्न करावे लागले. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी हातात तांदूळ घेऊन शपथ घेणं, की आम्ही कोणत्याही परिस्थितीत मुलांना शिकवणार आणि त्यांच्या शिक्षणाच्या वाटेत जे काही येईल ते आम्ही संघटित होऊन त्याच्यावर मात करू आणि त्यातून मार्ग काढू, असे निर्णय घ्यावे लागले. आणि आज त्याच्या परिणामी दिसतंय, की कातकरी समाजामध्ये सुद्धा ग्रॅज्युएट होणारी मुलं आता वाढतायत. आमच्या संघटनेची यापूर्वीची अध्यक्ष ही कातकरी समाजातली पहिली ग्रॅज्युएट मुलगी जी या भागात ग्रॅज्युएट झाली ती होती. आणि आता संघटनेमध्ये अनेक ग्रॅज्युएट मुलं कार्यकर्ते म्हणून काम करतात. शिक्षणाचं प्रमाण म्हणजे ग्रॅज्युएशनचं प्रमाण फार वाढलेलं नसलं तरी ही उदाहरणं आहेत. पण शिक्षण मात्र म्हणजे माध्यमिक शिक्षणाच्या पर्यंत मोठ्या प्रमाणात मुलं पोहोचतायत आणि गावागावात आता शाळा आहेत. शालेय शिक्षणाबद्दलचं धोरण सुद्धा वेगवेगळ्या प्रयत्नांमधून
बदलतंय. आता त्याला पुन्हा उलटी दिशा दिली जाते ही वेगळी गोष्ट आहे. पण शिक्षणाचं प्रमाण वाढत आहे. स्थलांतराचं प्रमाण कमी झालेलं नसलं, कारण सरकारच्या एकूण धोरणांचं दिशा लक्षात घेताना स्थलांतर वाढतच आहे आणि ते देशभरात वाढतंय. पण त्याच्यामध्ये कायदेशीर हक्क मिळवणं, त्याच्याविरुद्ध आवाज उठवणं, अ, मजुरी थकवली गेली तर त्याच्यात दाद मागणं, तक्रारी दाखल करणं, गुन्हे दाखल करणं, हे प्रमाण वाढलेलं आहे. आणि त्यामुळे संघटित होऊन आवाज उठवणं आणि आत्मसन्मान आपला वाढणं. आता कोणी गावाच्या पातळीवर मारहाण करणं आणि त्यांना ओढत कामाला नेणं हे करू शकत. जे जे बाहेर गेल्यानंतर ते असेल ते सुद्धा फार तुरळक प्रमाणात आहे. कारण आता हात लावला यांना तर चालणार नाही, अशा प्रकारचं वातावरण तिथे स्थापित करण्यामध्ये यश आलेलं आहे. महिलांवरचे अत्याचार खूप मोठ्या प्रमाणात त्याला आळा बसलाय आणि आता ते अत्याचार दडपून टाकले जात नाहीत. अत्याचार जर झाला तर त्याच्या विरुद्ध आवाज पण उठतो. तर या पातळ्यांवर बदल मोठ्या प्रमाणात झालेले आहेत. आधी घरं जी असायची ती कुडाचीच घरं असायची. एखादं चांगलं घर असेल तर ते फक्त दारूचा धंदा असणाऱ्याचं असायचं. आता घराचा अधिकार पण मोठ्या प्रमाणात मिळालेला आहे. ग्रामपंचायतीमध्ये ज्या पद्धतीने आम्ही काम करतोय आणि आवाज उठवतोय, त्यात आदिवासींना पक्की घरं बांधून मिळणं, हे आता कुडाची घरं हे एखादं दिसेल कुठल्याही वाडीवर. पक्की घरं मोठ्या प्रमाणात आहेत. अशा म्हणजे दृश्य स्वरूपात दिसतील अशा आणि आत्मसन्मानाच्या स्वरूपात सुद्धा बदल घडतायत. आणि हे सकारात्मक बदल आहेत. नकारात्मक बदल जे आहेत धोरणात्मक पातळीवर ते मी मगाशी सांगितले आणि त्याच्याशी झगडण्याची आमची सुरू आहे. पण आता एक पायरी ओलांडली आहे. म्हणजे सरंजामी स्वरूपाच्या अ, अन्यायाला तोंड फोडत, त्याच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवत संघटित आकार निश्चितच या लढ्याने घेतलेला आहे. आणि आज आदिवासींच्या मेळाव्याला, निवडणुकीमध्ये सुद्धा संघटनेकडे आमदार, खासदार आम्ही जे एक मतदार जागृतीच्या मोहिमा वेगवेगळ्या चालवतो, त्यामध्ये खासदार, आमदार येऊन हजेरी लावतात. आधी फक्त कातकरी समाजाला पैसे वाटले की मतं मिळतात आणि त्यांना फक्त गाड्यांमध्ये भरून मतदान केंद्रात न्यायचं असतं आणि तिथे मतदान करायला लावायचं असतं. असा जो प्रघात होता, त्याला छेद देण्यात आम्ही मोठ्या प्रमाणात यशस्वी झालोय आणि या प्रकारच्या मेळाव्यांना येऊन आमदार, खासदार लाईन मध्ये उभं राहून शपथ घेतात, आपली भूमिका मांडतात. हे राजकीय बळ वाढल्याचं सुद्धा लक्षण तेव्हा या या सगळ्या स्तरावर आम्ही खूप काही वाट चालून आलोय, पण खूप वाट अजून चालणं बाकी आहे. शेवटचा प्रश्न मला तुमच्या संघटनेविषयी विचारायचा आहे, की समाजाचं जो काही पाठिंबा या सगळ्या संघर्षात जे करणाऱ्या कार्यकर्त्यांना असायचा, तो दिवसेंदिवस आपल्या मध्यम वर्गाची रचना बदलल्यामुळं थोडं कमी होताना दिसतोय. आणि प्रश्न तर गंभीर होत आहेत. तुम्ही सांगितलं, की अगदी आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत लढायचंय. आणि समाज मदत धार्मिक संस्थांना करतोय, वेगवेगळ्या चॅरिटी वर्कला करतोय, परंतु संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांना, संघटनांना ज्या पाठिंबा मिळायला पाहिजे तो मिळत नाही. तर अशा पातळीवर तुमची समाजाकडून काय अपेक्षा आहे? मी म्हणजे सर्व समाजाला हे सांगेन, की सर्वसाधारण समाजामध्ये सेवेच्या कामाला किंवा दान दान करण्याच्या कामाला जे महत्व आहे किंवा त्याची जी एक मान्यता आहे, ती मान्यता संघर्षाच्या कामाला नाही. कारण त्याबद्दलची समजच तयार झालेली नाही. सेवा करेक्ट. करण्यातून समाज आपल्या पायावर उभा राहत नाही. सेवेचं महत्व आहे, पण काही वेगळ्या क्षेत्रामध्ये आहे. जेव्हा तुम्हाला गरिबीच्या प्रश्नावर, अत्याचाराच्या, अन्यायाच्या प्रश्नावर आणि शोषणाच्या प्रश्नावर काम करायचं असतं, तेव्हा सेवा करून भागत नाही, कारण सेवेने व्यवस्था बदलत नाही. सेवेतून आत्मसन्मान जागा होत नाही. तेव्हा आत्मसन्मानाची लढाई आणि या व्यवस्थेविरुद्धची लढाई ही छोट्या-मोठ्या संघर्षातूनच उभी राहत असते. आणि या संघर्षामध्ये अनेक गोष्टी अंगावर घ्याव्या लागतात. त्याच्यामध्ये धोके आहेत, जीवावरचे धोके पण आहेत. यात हल्ले पण होतात, धमक्या दिल्या जातात. कारण तुम्ही एका मोठ्या हितसंबंधांच्या जी साखळी आहे, त्या साखळीला हात घालत असता, त्याला प्रश्न विचारत असता, त्यांना आव्हान देत असता. तेव्हा याच्यातून जी एक लढाई उभी राहत असते, त्याच्याबद्दलची समजच आज सर्वसाधारण समाजामध्ये फारशी पोचलेली नाही. त्यामुळे मी असं आवाहन करीन, की या प्रकारचे संघर्ष समजून घ्या. संघर्षामधून जी ताकद उभी राहते, जी धोरणं बदलतात, ती एका टप्प्यात लाखो करोडोंना फायदा देणारी ठरतात. म्हणजे आदिवासींना जंगलावर अधिकार देणारा कायदा आमच्या
प्रदीर्घ संघर्षामधून, सामूहिक संघर्षातून जो झाला, त्याचा फायदा देशभरातल्या जंगलात राहणाऱ्या आदिवासी आणि जंगलवासी समूहांना होतोय. तुम्ही सेवेचं काम करत राहिलात, तर त्याचा फायदा एखाद्या गावात, 10 गावात, 15 गावात, 100 गावात फार तर होईल. आणि त्याच्यातल्या काही लोकांना फायदा त्याचा होईल आणि तो त्या त्या काळापुरताच असेल. त्याच्यामधून व्यवस्थेशी लढण्याची उर्मी तयार होत नाही. पण जो संघर्ष आम्ही उभारतो आहोत, संघटित आकार त्याला द्यायचा प्रयत्न करतोय. त्यातून व्यवस्था बदलते, धोरणं बदलतात आणि त्याचा फायदा हा करोडो लोकांना एका वेळेला होत असतो. आणि त्यामुळे व्यवस्थेला आव्हान देणं आणि सत्तेला आव्हान देणं ही ताकद ज्या प्रयत्नांमध्ये आहे, त्या प्रयत्नांची ताकद ओळखली पाहिजे. आणि गरिबी ही फक्त एक आर्थिक साधन हातात देऊन दूर होत नसते. कारण गरिबीचे जी परिमाणं आणि गरिबी ची जी वेगवेगळी डायमेन्शन्स आहेत ती खूप आहेत. गरिबीचा अर्थच तुम्ही सत्ताविहीन होत जाणं हा त्याचा गाभा आहे. आणि त्यामुळे आपल्या आयुष्यावर नियंत्रण ठेवणारी सत्ता मिळवणं हा त्या संघर्षाचा गाभा असला पाहिजे. आणि तो संघर्ष आम्ही करतोय, तो समजून घ्या. इतक्या छोट्या मुलाखतीत याचे सगळे पेच उलगडणं शक्य नाही. पण खरंय. याच्याबद्दल मी बरंच लिहिते आहे, सातत्याने आम्ही लिहितो. ते समजून घ्यायला जरूर या. माणगावला आमचं संघटनेचं मुख्य ऑफिस आहे. तिथे येऊन हे समजून घेतलं. कुठेही आमच्या गावांमध्ये येऊन राहा, आदिवासी वाड्यांवर येऊन राहा. तिथे लोकांशी बोलल्यानंतर हे जे उलगडेल ते अधिक महत्वाचं असेल. आणि त्यामुळे अशा संघर्षांना बळ देण्याचं काम सुद्धा महत्वाचं आहे. ते करा हे या निमित्ताने मी आवाहन. खूप सुंदर तुम्ही उकल केली. मला तुमच्या कामाइतकंच तुम्ही हे वेगवेगळे सैद्धांतिक पैलू या गरिबांच्या प्रश्नाचे जे उलगडून दाखवता, तर ती तुमची समज आणि मांडण्याची पद्धत कामाइतकीच मला नेहमीच आकर्षित करते. खरं तर तुम्ही न्यायालयांमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे लढे दिले आहेत आणि अखिल भारतीय स्तरावर जे जनआंदोलनांचं किंवा वेगवेगळ्या देश पातळीवरील आंदोलनाचं जे नेटवर्क आहे, त्याच्यामध्ये जे काम करतात त्याची खरं तर स्वतंत्र मुलाखत घ्यावी इतकं ते महत्वाचं काम आहे. तर एक अत्यंत व्यासंगी, अभ्यासू, समर्पित अशा कार्यकर्त्या उल्का महाजन यांच्याशी आज आपण बोललो आणि त्यांनी शेवटी जे आवाहन केलं, की सेवा कार्याला किंवा धार्मिक कार्यांना आपल्या देशामध्ये जितका पाठिंबा मिळतो समाजाचा, तितका तो संघर्षाच्या कामालाही मिळायला पाहिजे. याचं कारण हे माणसांना उभं करणारं खऱ्या अर्थानं काम आहे. आपण या अशा प्रकारच्या जनसंघटनांच्या कामाला प्रत्यक्ष भेट द्यावी. यांना आर्थिक मदत आणि आपल्याला ज्या प्रकारचं योगदान आहे, वेळ देणं किंवा प्रत्यक्ष सामील होणं, अशा प्रकारच्या ही आंदोलनं आपण मजबूत करणं, याच भावनेनं ही मुलाखत मालिका आम्ही सुरू केली आहे. आपण त्याला प्रतिसाद द्याल, अशा अपेक्षा व्यक्त करून थांबतो. धन्यवाद.